आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। सिंधुदुर्गातील अनुकंपा भरती गैरव्यवहार प्रकरणी चौकशी समिती अहवाल लवकरच, मंत्री दादाजी भुसे। सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनुकंपा तत्वावर करण्यात आलेल्या भरती प्रक्रियेत झालेल्या कथित गैरव्यवहाराच्या प्रकरणाची राज्य शासनाने गंभीर दखल घेतली आहे। या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी विशेष चौकशी समिती गठीत करण्यात आली असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी दिली। या समितीकडून संपूर्ण प्रकरणाची तपासणी सुरू असून संबंधित कागदपत्रे व प्रक्रियेची पडताळणी केली जात आहे। समितीचा अहवाल लवकरच शासनाला प्राप्त होणार असल्याचेही मंत्री दादा भुसे यांनी स्पष्ट केले। चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर दोषी आढळणाऱ्यांवर नियमानुसार कठोर कारवाई केली जाईल असेही त्यांनी नमूद केले। त्यामुळे या प्रकरणातील सत्य लवकरच समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। शिक्षण अधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद सिंधुदुर्ग अर्थसंकल्पासाठी आले ते यांच्या संदर्भातला जो काही सन्माननीय आमदार महोदयांनी जो काही मुद्दा या ठिकाणी उपस्थित केलेला आहे, मला वाटतं की शिक्षण अधिकारी सिंधुदुर्गच्याकडे काय काय कामं पेंडिंग आहेत याचं या ठिकाणी आढावा घेण्यात आलेला आहे। वरिष्ठ वेतन श्रेणीच्या संदर्भातले 48 प्रस्ताव होते, त्यापैकी 28 प्रस्ताव मार्गी लागलेले आहेत, 20 प्रस्ताव प्रलंबित आहेत। निवड वेतन श्रेणीच्या संदर्भातले 18 प्रस्ताव होते, 12 प्रस्ताव मार्गी लागलेले आहेत, 6 प्रस्तावांवर कार्यवाही सुरू आहे। वैद्यकीय देयकांच्या संदर्भामध्ये 161 प्रस्ताव होते, 50 प्रस्ताव मार्गी लागले आहेत, 111 प्रस्ताव त्या ठिकाणी त्यांच्यावर कार्यवाही सुरू आहे। वैयक्तिक मान्यतेच्या संदर्भातले 5 प्रस्ताव होते, 3 मार्गी लागले, 2 वर त्या ठिकाणी कार्यवाही सुरू आहे। वैयक्तिक मान्यता शिक्षकेतरच्या संदर्भामध्ये 14 प्रस्ताव होते आणि 14च्या 14 शासनाचं यापूर्वीचं जे काही 28/5/2025 निर्णय निर्गमित झालेला आहे त्या अनुषंगाने ते स्थगित आहे। आणि म्हणून इतरही जर आपण बघितलं तर मला वाटतं की जी काही कामं पेंडिंग आहेत ती कामं तात्काळ, जी काही प्रलंबित कामं आहेत ती कायदेशीर नियमाप्रमाणे असतील ती तात्काळ मार्गी लावण्याची सूचना त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे। परंतु त्याच्यासोबतच नियमाच्या बाहेर कोणीही काम करू नये अशाही पद्धतीच्या सूचना त्या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत। जिथपर्यंत आताच आपण कोण महिलेच्या संदर्भामध्ये या ठिकाणी अनुकंप नोकरीच्या संदर्भातला जे काही मुद्दा उपस्थित केलेला आहे, निश्चितपणे त्याची चौकशी केली जाईल आणि यापूर्वीच मुख्य कार्यकारी अधिकारी सिंधुदुर्ग यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठीत करण्यात आलेली आहे। 15 तारखेपर्यंत समितीचा अहवाल सादर होईल। त्या अहवालामध्ये जे काही निष्पन्न असेल त्याप्रमाणे कायदेशीर कारवाई केली